हॅलो हॅलो विठ्ठला, साष्टांग दंडवत. मी तुझ्याच नगराच्या शेजारी आंबेगावच्या शेतकऱ्याचा मुलगा दत्तात्रय सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. विठ्ठला, मी आपल्याच नगरामध्ये वाढलो. आपल्या दर्शन मंडपाच्या शेजारीच मी माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी राहिलो. त्यामुळं भक्ती रसामध्ये देशभरातून येणारी माणसं पाहिली आणि भक्तीमध्ये दंग झालेली, गुंग राहिलेली माणसं सुद्धा पाहिली. त्या माणसांना, त्या भक्तांना, त्या वारकऱ्यांना पाहत असताना काही मनामध्ये विषय येत गेले. कारण इथं सेवा भाव हा फार मोठा आहे आणि हा सेवाभाव मनामध्ये रुजल्यामुळे नंतरच्या माझ्या शिक्षकांच्या पेशामध्ये मी येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायची आणि त्यामध्ये शिक्षक असणाऱ्या वारकऱ्यांची खूप मनापासून सेवा करायची अशी ठरवून मी पंढरपूरमध्येच एका शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या शिक्षकांना, जसं आपला दरवाजा आपण कायम उघडा ठेवला आहे तसा शिक्षकांना सुद्धा पंढरपूरमध्ये मी एक चांगला दरवाजा कायमचा उघडा ठेवून त्यांची सेवा करण्याचं व्रत चालू केलं आहे. विठ्ठला, माझी आपल्याकडे खूप मनापासून एक तळमळीची प्रार्थना आहे की ह्या राज्यामध्ये सर्वदूर शिक्षण एकीकडे पसरलं आणि ते पसरलेलं शिक्षण देणारे शिक्षक मात्र विना वेतन, विना अनुदानित राहिले. एकूण शिक्षकांच्या सुमारे 20-25% शिक्षक विना वेतन या राज्यामध्ये सेवा करतायत. विठ्ठला, सरकारला आपल्याकडे ज्या वेळेला ते साकडं घालायला येत आहेत त्यांना सुबुद्धी आपण द्यावी अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. विठ्ठला, ही विना वेतन सेवा आयुष्याचे आयुष्य काढणारे शिक्षक आहेत. कोणाला 2 वर्ष, कोणाला 5 वर्ष फक्त वेतन मिळतं आणि बाकीचा आयुष्याचा काळ ते ज्ञानदान हे पूर्णपणाने विना अनुदानित अशा काळामध्येच राहतात. विठ्ठला, दुसरी माझी महत्वाची मागणी आहे, या महाराष्ट्रामध्येच पेन्शनचा मोठा घोळ सुरू केला आहे. कारण आयुष्यभर ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षक संवर्गालाच फक्त या ठिकाणी पेन्शन सुमारे 26,000 शिक्षक शिक्षकेतर बांधवांना सरकारनं नाकारली आहे. आम्ही समजू शकतो की सगळ्याच संवर्गाला पेन्शन असताना का आम्हाला नाही, हे न समजणारं कोडं आहे. त्या पेन्शनच्या बाबतीमध्ये सर्वदूर शिक्षक व्यथित झाला आहे. त्यामुळे माझी ही मागणी आहे आपल्या चरणी की ह्या ज्यांनी आयुष्यभर शिक्षणाचं काम केलं, विद्यार्थ्यांना घडवलं, देश मोठा केला, त्या शिक्षकांच्या पेन्शनचा सुद्धा प्रश्न आपल्याकडे येणाऱ्या सरकारला सुबुद्धी देऊन सोडवायला सांगावं. विठ्ठला, माझी एक अत्यंत महत्वाची मागणी आहे की ज्या मागणीनं संपूर्ण महाराष्ट्र सध्या त्रस्त आहे. कारण सेवेत असणारे सर्वच विभागातील कर्मचारी सुमारे 18 लाख असताना या राज्यामध्ये शिक्षकांनाच फक्त सगळ्या विभागाची कामं करावी लागतायत, सगळ्या विभागाच्या सेवा कराव्या लागतायत आणि ते मनोभावे शिक्षक एकीकडे करत असताना दुसरीकडे त्यांच्यावरती प्रेशर टाकला जातोय. जनगणना असेल, आपत्ती असेल, या बाबीमध्ये नेहमीच शिक्षक पुढाकार घेतो आणि हे कामं देशाची आहेत, ती केली पाहिजे ती भूमिका घेतो. परंतु सध्या जे देशामध्ये पुनर्पडताळणी मतदारांची सुरू आहे, SIRच्या नावाखाली कलेक्टर पासून तहसीलदार पर्यंत, मुख्याधिकाऱ्यापासून असणाऱ्या वार्ड प्रमुखापर्यंत सगळ्यांनी शिक्षकांच्या वरती प्रेशर टाकलाय. किती परिणाम याचा झालाय? एकही तालुका या राज्यामध्ये असा नाही की तिथं प्रेशर खाली शिक्षकांना बाधा पोचली नाही. कालचाच विषय आहे. माझ्याच तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा विठ्ठला, तुझ्याच नगराच्या शेजारी असणाऱ्या सांगोला तालुक्यामधील खिलारवाडी येथील आमच्या काळे मॅडम या ठिकाणी त्या SIRच्या कामाचा दबाव आणि दुसरीकडं ज्या काळामध्ये कायदा नव्हता त्या काळात सेवेत आल्या तरी सुद्धा TETचा दबाव, म्हणजे या राज्यामध्ये कायदा नसताना सुद्धा या ठिकाणी न्यायालय सांगतं आणि सरकार त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करण्याऐवजी बघत बसतं. ज्या सरकारनं कायदा केला त्या सरकारनंच कायदा पुन्हा बदलला पाहिजे.
त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि या शिक्षकांच्या वरचा जो ताण सध्या आलाय, मग ते टीईटीच्या नावानं आहे आणि आता दुसरा नव्यानंच बनलेला SIR आणि BLOच्या नावानं आहे. हे दोन्ही ताण या ठिकाणी विठ्ठला त्या सरकारनं सोडवले पाहिजेत. त्या सरकारकडं हे सुबुद्धी देण्याचं आपल्या चरणी मी प्रार्थना करतो. विठ्ठला, अत्यंत एक महत्वाचा या राज्यामध्ये दुसरा एक प्रश्न निर्माण झालाय की 2012 सालापासून या राज्यात स्वयंअर्थ साहित्य शाळा नावाने शाळा निर्माण झाल्या आहेत. या शाळा निर्माण झाल्या आणि इथं विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकायला लागले. या विद्यार्थ्यांच्या पैकी 25% शिक्षकांची शिक्षण फी प्रतिपूर्ती नावाने आम्ही देणार असं सरकारनं कायद्यामध्ये नमूद केलं. परंतु ह्या साधारणपणे 14 वर्षाच्या काळामध्ये सरकारने जे 14 वर्षाचं देणं आहे पैकी 2-3 वर्षाचं सुद्धा देणं पुरं दिलं नाही. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची प्रतिपूर्ती प्रलंबित राहिल्यामुळं ते स्वयंअर्थ साहित्य शाळा चालवणारे गावागावातील शिक्षणप्रेमी, शिक्षणात काम करू इच्छिणारी चांगली माणसं, सज्जन माणसं, की जी माणसं जे शिक्षण सर्वदूर देण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी त्यांनी शाळा निर्माण केल्या. ते संस्था चालक असतील, तिथं राबणारा शिक्षक असेल, त्या शिक्षकांना पगार मिळावी, वेतन मिळावं, त्यांच्या हक्काचं किमान तरी दाम मिळावा त्यांच्या वेतनाच्या रूपानं. म्हणून विठ्ठला, माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे की ह्या सरकारला प्रतिपूर्ती जी राहिलेली आहे ती प्रतिपूर्ती देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुबुद्धी दे. कारण आपल्याकडं भारतवासी सगळा येतो आहे, तसंच सरकारमधलं देशामधून आणि राज्यामधून सगळे राजकर्ते सुद्धा येत आहेत. म्हणून या राजकर्त्यांना आपण सुबुद्धी द्यावी अशी आपल्या चरणी माझी मनापासून तळमळीची प्रार्थना आहे विठ्ठला.